आणखी एक मोठी बातमी बघूयात। वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी इथल्या रमाबाई अपार्टमेंट या 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आणि 15 जणांचा यात मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झालेत। इमारतीचा ढिगारा शेजारच्या चाळीवरती कोसळल्यामुळे चाळ ही उद्ध्वस्त झाली। सुरक्षेच्या दृष्टीने रमाबाई अपार्टमेंट शेजारच्या 4 मजली इमारत आणि आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलाय आणि आरोप मात्र बिल्डरवरती करण्यात येतोय। या बिल्डरला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत, थेट जाऊयात। विजय, ही संपूर्ण घटना नेमकी कधी आणि कशी घडली त्यामधली काय अधिक माहिती? श्वेता, ही मंगळवारी रात्री 11:15च्या सुमारास ही घटना घडलेली आहे। रमाबाई अपार्टमेंट असं या अपार्टमेंटचं नाव आहे आणि ही इमारत जी आहे जर्जर झाली होती। तिला पालिकेने नोटीस सुद्धा दिली होती। नोटीस दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते रहिवासी आहेत ते राहत होते। त्या दिवशी जोईल कुटुंबातील जी उत्कर्षा जोईल आहे, 1 वर्षाची जी चिमुकली होती, तिचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाच्या दिवशी हा सगळा दुर्दैवी ही घटना घडलेली आहे आणि त्याच वेळी यामध्ये टोटल या ठिकाणी 15 लोकांचा बळी गेलेला आहे आणि यामध्ये 9 जण जखमी झाले। अजून 2 जण हे मिसिंग आहेत, त्यांचं शोधकार्य अजून सुरू आहे। एनडीआरएफची टीम असेल, वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, विरार पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी या ठिकाणी ठाण मांडून आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फौजफाटा सुद्धा आहे आणि लोक जे आहेत या ठिकाणी संपूर्ण जो परिसर आहे शोकाकुल झालेला आहे, कारण अनेक कुटुंब या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहेत, अनेकांचे बळी गेलेले आहेत। कारण या बिल्डरच्या चुकीमुळे आणि महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा हे बळी असल्याचं सांगितलं जातंय। कारण ज्यावेळी ही इमारत बनत होती त्यावेळी या ठिकाणचे तत्कालीन जे अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा खरं तर कारवाई व्हायला पाहिजे। तर अशा प्रकारच्या जर बिल्डिंग बनल्याच नाही तर अशा दुर्घटना होणार नाहीत आणि लोकांचे बळी सुद्धा जाणार नाही। आजही आपण वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये जर पाहिलं, अनेक ठिकाणी आजही अनधिकृत बांधकाम जोमाने सुरू आहेत। या ठिकाणचे जे सीयूसी प्रमुख ज्यांना नेमलेलं आहे, संपूर्ण वसई विरारच्या अनधिकृत बांधकामावर अंकुश ठेवण्यासाठी जे निलेश म्हात्रे म्हणून सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना ही जबाबदारी दिली असताना ते जबाबदारी न पाडता दुसऱ्याच एका व्यवसायामध्ये गुंतल्याचं असं ते पाहायला मिळतं, असा नागरिकांचा आरोप आहे। कारण या ठिकाणी संपूर्ण महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम आजही सुरू आहेत। अशा प्रकारचे जर बांधकाम होत असतील तर अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही। मी आता घटनास्थळावर आपल्याला दाखवतो। या ठिकाणी हे जे रेस्क्यू करण्याचं काम आता सुरू आहे। या ठिकाणी जो मलबा होता, तो मलबा जो जमिनीवरती पडलेला होता, ते संपूर्ण काढण्यात आलेलं आहे आणि ही जी आता इमारत आहे, या इमारतीमध्ये जे 2 मिसिंग लोक आहेत, ते मिसिंग लोकांना या ठिकाणी शोधण्यासाठी सुद्धा एनडीआरएफ असतील, महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान असतील, यांना मोठी अडचण निर्माण होते। कारण बिलकुल